किती छान मोड आलेले आहेत बघा मूग आणि मटकीला। तर बघा ही आज नाश्त्याला बनवणार आहे, मूग आणि मटकीची उसळ बनवणार आहे मी। तर त्याच्यासाठी बघा मी कढईमध्ये घेतलं तेल, तेलामध्ये फक्त हिरवी मिरची, कांदा आणि हळद बस एवढंच टाकलं, व्यवस्थित तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना ही जी मोड आलेली मटकी होती ना ती टाकून घेतली। त्याला फक्त थोडीशी वाफ दिली आणि लगेचच बघा 4 प्लेट तयार केले आणि नाश्त्याला दिले। तर स्वीटूला तर खूपच आवडली। त्याच्यानंतर बघा स्वीटूलाही मी वेगळ्या डिशमध्ये दिलं, कारण ती पप्पाला ना व्यवस्थित खाऊ देत नाही म्हणून। त्याच्यानंतर बघा विहानला 1 प्लेट दिलं आणि लगेचच ना मी पण नाश्त्याला घेतलं। तर असा मस्त चौघांनी बसून छान नाश्ता केला। त्याच्यानंतर बघा मी लागली दुपारच्या जेवणाच्या तयारीसाठी। तर आज दुपारच्या जेवणामध्ये ना जी मटकी उरली होती ना त्या मटकीचीच पातळ रश्श्यामध्ये भाजी केली आणि एकीकडे भेंडी करण्यासाठी घेतली। तर आता बघा हा जो भिडाचा तवा आहे मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते, हा माझा खूप फेवरेट आहे। तर ह्याच्यामध्येच ना मी चपात्याही बनवणार आहे आणि त्यातच बघा मी भेंडी पण बनवणार आहे, म्हणजे जास्त भांडी पण नको पडायला आणि एका कामात 2 कामं होऊन जातील। असंही बघा या भांड्यामध्ये तुम्ही जे पण बनवाल ना ते खरंच खूप चवदार लागतं, भले ती चपाती असू देत किंवा भाजी असू दे। मी तर नेहमीच ह्याच्यातच करते। तर इकडे बघा स्वीटू मॅडम बसलेली आहे अभ्यासाला, किती सिरियस अभ्यास करते असं वाटते। तर हे पण आलेले, हे मार्केटमध्ये गेलेले, तर ह्यांनी येताना ना ह्या कुंड्या घेऊन आलेले आहेत। तर बघा जे झाडांचा व्हिडिओ आहे ना, माझा गार्डनचं रिन्युएशन केलेलं आहे बाल्कनीचं, तर त्याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा आणि त्याच्यावर ना तुम्हाला ज्या काही कमेंट असतील ना त्या पण करू शकता। तर असो इकडं माझ्या चपात्या झालेल्या तर त्याच तव्यामध्ये ना मी तेल घेतलं, तेलामध्ये जिरं, मोहरी आणि थोडासा लसूण टाकला, मसाला लाल तिखट म्हणजे आणि हळद टाकून त्याच्यामध्ये ना भेंडी मस्त बघा फ्राय करून घेतली, थोडंसं वाफवून घेतली आणि त्याच्यावर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं। तर बघू शकता तुम्ही किती छान अशी भेंडी तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर चपात्याही झालेल्या। तर इकडे बघा लगेच जेवणासाठी घेतलेलं आहे मी आणि काय आहा बघा आमच्या दोघांची जोराची टक्कर झाली आणि स्वीटूला माझा खूप राग आलेला बघा, तिच्या पप्पाला लागलं म्हणून। माझ्या घरी तरी असंच आहे, विहान नेहमी माझ्या बाजूने असतो आणि स्वीटू तिच्या पप्पाच्या। ज्या कुंड्या आणल्या होत्या ना त्यासोबत ह्या दोघांची बघा अशी मस्ती चालू होती। तर असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात आता उद्याच्या